नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd कॅप राऊंड सेकंड या संदर्भातली अपडेट आपण पाहत आहोत. आपणास माहीत आहे 21 तारखेला जी आपली फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार होती, त्या मेरिट लिस्टची आपल्याला प्रतीक्षा होती. त्या संदर्भातील ही अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व लाईक करण्यास विसरू नका. तर चला पाहूया ही आपली CET सेलवरती अपडेट. cetcell.mahacity.org ही जी आपली जेन्युइन वेबसाईट आहे. इथे आपल्याला गुगल क्रोममधून यायचं आहे. इथे आल्यानंतर आपण पाहू शकता BEd कॅप राऊंड अकॅडमिक इयर 2024-25. त्यानंतर एक रनिंग नोटिफिकेशन जे की आपल्याला इथे दिसतंय, जे आपल्या फॉर्म एडिटिंग संदर्भात आहे. राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. ऑलरेडी तो राऊंड फर्स्ट झालेला आहे. आता सेकंडचा आपण अपडेट पाहत आहोत. प्लीज रीड नोटीस फर्स्ट केअरफुली. न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर थर्ड राऊंड हॅज बीन स्टार्टेड. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे चालू आहेत. म्हणजेच आपली सेकंड लिस्ट जी आहे, सेकंड अलॉटमेंट जी आहे ती होणार आहे. आणि त्यानंतर थर्ड राऊंड जो आहे त्याचा फॉर्म एडिट करणे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन्स केले आहेत त्यांना फॉर्म एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे थर्ड राऊंडसाठी. आणि ज्यांनी आता रजिस्ट्रेशन्स केलेलं नाही आहे त्यांनाही यामध्ये इनरॉल होता येईल, सहभागी होता येईल. त्यासाठी त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करणं आहे. आणि फॉर्म जे ऑप्शन फॉर्म आपले चालू झाल्यानंतर थर्ड राऊंडसाठीचे ऑप्शन फॉर्म देणं गरजेचं आहे. थर्ड राऊंडचं जरी फॉर्म एडिटिंग चालू असलं तर सेकंड राऊंडसाठी आपल्याला फॉर्म एडिट करता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आपण इथं अपडेट पाहू शकता. पब्लिश ऑन 23 ऑगस्ट 2024 फायनल मेरिट लिस्ट NRI. तर विद्यार्थी मित्र, इथं फक्त एकच मेरिट लिस्ट आपल्याला पब्लिश झालेली पाहायला मिळते. बाकी ज्या नोटीस आहेत ऑलरेडी आपण चेक केलेल्या आहेत. त्या जुन्या नोटीस आहेत 12 ऑगस्ट, त्यानंतर 9 ऑगस्टला पब्लिश झालेल्या मेरिट लिस्ट, त्यानंतर 2 ऑगस्ट व इतर आपल्याला इथे बाबी दिसत आहेत. तर आपली जी मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे, जी की 21 तारखेला पब्लिश होणं आपल्या शेड्यूलमध्ये दिलेलं होतं, तर ती 23 तारखेला पब्लिश झालेली आहे. यातही बाकी लिस्ट म्हणजेच महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स OMS म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट ह्या बाबी अजून पब्लिश होणं बाकी आहे. तर पाहूया ही लिस्ट कशा प्रकारे आहे. फायनल मेरिट लिस्टला आपण क्लिक केलं आहे. फायनल मेरिट लिस्ट NRI हे आपल्याला इथे पाहायला मिळते. वरती स्क्रॉल करू, त्यानंतर व्ह्यू फाईलसाठी आपल्याला ओपन याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच डाउनलोड मेरिट लिस्ट असा आपल्याला ऑप्शन येतो आणि लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर ओपन झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आपल्याला फॅसिलिटेशन सेंटर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई हे आपल्याला इथे दिलेलं पाहायला भेटते. हा व्हेरिफिकेशनसाठी दिलेला ॲड्रेस आहे, कॉलेज आहे. तर मेरिट लिस्ट ऑफ द NRI स्टुडंट्स BEd 2024-25 इथे आपल्याला ॲप्लिकेशन ID जो आहे BD यापासून पाहायला मिळतो आहे, जो की आपल्या BEdचा आहे. देन कॅन्डिडेट टाईप ग्रॅज्युएशन, त्यानंतर ह्या ज्या बाबी इथे दिलेल्या आहेत CET सेल संदर्भातल्या बाबी आहेत. CET सेल आपलं काय करत असतं, ज्यावेळेस आपलं व्हेरिफिकेशन करतं तर हे डॉक्युमेंट्स आपलं फायनल समजत नाही. त्यानंतर त्यांना पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते कॉलेजला काय करायचे असतात, व्हेरीफाय करायचे असतात. तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्र स्टेटची गव्हर्नमेंट लिस्ट जी आहे ती पण आपल्याला लागलेली पाहायला भेटेल. महाराष्ट्र स्टुडंट, त्यानंतर आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट, जी की आपल्याला सध्या पाहायला इथं भेटत नाही आहे. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका.